पालखीचं डेकोरेशन चालू आहे, झाल्यात जम आहे. थोड्याच वेळात इथून पालखी वाजत गाजत मंदिरात घेऊन जाऊ आणि तिथून मग आई द्रोणागिरी आणि शीतलादेवीचे मुकुट पालखीमध्ये ठेवून मग पालखी पुन्हा एकदा वाजत गाजत येणार, गावभर फिरणार आणि खरी धमाल तेव्हा सुरू होणार. तर चला आता एकदा आपण पालखी बघूया कशी सजवलंय आणि मग वाजत गाजत घेऊन जाऊ. बघू व्हिडिओ शूट करायला भेटले तर काढता येईल, कारण वाजवत असेल. इकडे आले सगळे मेंबर आले. हे बघा या साईडला आता सजावट करून झालं आहे, पण थोडी लाइटिंगचा व्यवस्था चाललेली आहे. ते दादा लाइटिंग करते. हां हे बघा. आणि यावेळी नवीन काय देखावा असेल तर हे बघा, जय बजरंगबली. या साईडून लिहिलेलं आहे हनुमंताची द्रोणागिरी. आणि इकडून बघा तर प्रभू श्री राम आहेत हनुमंताच्या वाटणीवर आणि आपला मारुती राय घेऊन चाललेला आहे. एकदम सुंदर असा डेकोरेशन यावेळेला आपल्याला पालखीवर बघायला भेटतंय. चला मंडळी तयार आहे आपली, आता निघू. आलेले आहेत आता पहिला मान गावकीचा नेटिव्ह बँड. मंडळी आता आम्ही आलोय मंदिराच्या वर. का बॉक्स बघून समजला असेल तुम्हाला, फटाक्यांची आतिषबाजी इथून होणार आहे. तर आम्ही आलोय फटाकडे लावायला. हे बघा किती फटाकडे आहेत, एक एक जेवढे जण आहे. हे बघा फटाकड्यांचं बॉक्स. आणि या साईडला बघा सगळी मंडळी खाली थांबलेली आहे. बघा इकडं बघा भरपूर मंडळी आलेली आहे आता पालखी घेऊन. आणि आता तशीच पालखी वाजत गाजत निघेल. आणि इकडं सुद्धा पब्लिक तेवढीच जमलेली आहे. या साईडला सुद्धा सगळी पब्लिक थांबलेली आहे. पालखी निघायची वाट बघतात सगळी. आणि आम्ही सगळी मंडळी वाट बघतोय फटाकडे लावायची. बाबा लांब पडला.
हा 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 कडक. लागला आणि हे बघा पालखी मंदिरातून बाहेर आल्याने भरपूर गर्दी, भाविकांची भक्तांची भरपूर गर्दी झालेली आहे बघा. इकडं बघा गर्दी किती. भरपूर गर्दी आहे बघा. इकडं बघा. आता मंदिरातून पालखी उतरली आहे गावामध्ये जायला. बघा गर्दी तर तुम्ही बघितलीच असाल, वरून कशी गर्दी दिसत होती. आता पूर्ण रोड सुद्धा पूर्ण भरलेला आहे बघा. तू का लांबाईस. आता मग वाटते पंजाबचे आले. तुम्हाला ट्रेनचे आलं का फ्लाईटचे आलं? दो सरदार असरदार, दो सरदार असरदार. अरे तू वाली यो नाही आहे कानांचा घेऊ. यो भैया वाटते. झुमके घेऊ मोठे. जो पंजाबी वाटतं यो भैया वाटते. ड्रायव्हर ड्रायव्हर. भाई को बोलने का नहीं कोई. हेलो भाई. हम ये
द्रोणागिरी आई, शीतलादेवी आई. इकडं आहेत 5 पांडव. हा, 5 पांडव. 5वा पांडव कुठं आहे? इकडं आहे का अर्जुन? कोण कोण तुम्ही काय काय झाले? हा, युधिष्ठिर कोण तो? असं आहे का? मोठा भाऊस काय? आणि हे संभाजी महाराज आहेत. हे पण त्यांच्याच टीमी नाहीत काय? बाकी लावणी के रंग. हे बघा चमत्कारी बाबा काय? चमत्कारी बाबा. आणि हे बघा सगळ्या कलाकार लास्टच्या गाडीवर आपल्याला बघायला भेटते. नाही बघा सोंग आता गाडीमध्ये जायला तयार. मस्त मस्त. आणि तू कुठल्या गाडी वाईस? आया ए बाबा बाबा डान्सर बघ. आता आजची गाडी नसते थैथै नाचणार आहे. गाणी मानता कथा घेऊन आहे. सामान आपल्या द्रोणागिरी आईचा आणि शीतलादेवी आईचा. दोघांना स्नानपण, दोघी आपल्या देवांना स्नानपण करत आहेत गाडीवर. छान आणि सुंदर अशा बघा. सर्व पात्र निघालेली आहेत. इकडे बघा सगळ्या गाड्या निघाल्या आणि बघण्यासाठी पब्लिक बघा. बघा पहिला आपण बघितला द्रोणागिरी आई, शीतलादेवी आई, पब्लिक थांबलेले आहे. हे बघ इकडे चल लावणी आहेत. गँग बघा पब्लिक किती जमलेली असते. सगळी बघायला बघा सगळीकडे बघ पब्लिकांची नजरा लागलेल्या असतात. आणि या साईडला 5 पांडव दमलं लेण्या खणून आता पाणी पितात. हे बघ. आणि इकडे बघा कोण कोण आहे या साईडला. इकडे पान बिन मारती न तुझे. आणि या साईडला आहे आपले छत्रपती संभाजी महाराज. हे बघा काय नाही तुम्ही गाडी नाही दिली ना. काय बोलूच नका. ही गाडी नाही, ही नाही गाडी. हे नाही छावा पिक्चर सर्वांना त्याची प्रतिक्रिया केलेली आहे. इकडे बघा बाबा चमत्कार. काय चमत्कार करणार आहेत काय माहिती. काय चमत्कार आहे याच्यात. उडी टाकली असतीस आता. झोप काय बसलाय. हे बघ वरटण. काय चमत्कार करायचा आहे तुम्हाला. बाबा चमत्कार देत आले. खाली टाकतंय. बघू दे. इकडे भरपूर आहे बघा. बैल धराला बघा किती जण आहेत. हो असं बैल मस्ती करतात. कारण पब्लिक काही नाही काही टोचतं बैलांच्या. मग बैल जास्त मस्ती करतात. तुम्ही इथं काय करता पण. काय ऑपरेटिंग तो बघ. तो तिकडे सिकंदाचा चाललाय. प्लंबरची कामं केलेली काय कधी.
पाय बेकाराला आहे आम्ही इकडची तिकडे तिकडची इकडे फिरवायला सांगतो. असं आहे काय? तो बघ तिकडे फिटिंग करतय. उरला ना घेऊन उरल माणसाला. चिकू कोणला बघायला थांबलास? कोणला बघायला थांबलास? कुठल्या गाड्या बघायला थांबलास? दाखव दाखव ती. हा हा हा. तू कुठे ड्रेस शिवलव ये? स्वतःही बनवलं काय? बनवून भेटतील असं? मला शर्ट बनवायचे, बैलाची शर्ट बनवतात. बैल शर्यतीचा असं छकडा पेटल्या दिसला पाहिजे. मस्त आलाय. हा ए भाई ए ही बस नाही आहे, खटारा आहे. ए ड्रायव्हर बसचा तुम्ही खटाऱ्या का आणला? यो बसवाला, यो रिक्षावाला, तो बसवाला. शिवाजी कालची घ्या बुधवारी. आज उपास आहे. बापरे निमेश बाबा पब्लिक बघ किती आहे. पब्लिक ही बघ पब्लिक निसती. इकडे मॅडी आणि चेतन. अजून कोण कोण आहे? काय 500-500 देतस? काय 500 दे दे ये. मग तुम्हाला कुठली पसंत आली? निलीवाली. कुठली वाली? हे बाई निलीवाली पसंत आलाय चेतनला. आणि हाच तो मुलगा. तुला कुठले आलंय? कोण नाही? बायको बायको घरी गेला जंपर मारेल. आणि इकडं सोंग बघायला. ही सोंग सगळी वरती जमलेली आहेत. कोण कोण आहेत? निमेश आहे. ते निमेशला बघा थांबली. त्या लावण्या बघायला थांबली. लागला 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 लागत नाही. शॉक लागत नाही. मग आता काय लागला? बघ बघ मानसीची शपथ घ्या. आता घ्यावं लागेल. शपथ घेतली. शपथ दिलंय तुम्हाला. घ्यावं लागेल लवकर. बघा जरासा. अरे शपथ आहे. असं काय नाव सांगेन मी तिला. सोड हातात सोड. गेल. अरे असं नसते. असं ना. अरे नाही काय खेचतच नाही. अरे खेळाचा काय कशी शपथ तुम्हाला दिलंय मानसीची. असं नाव सांगेन मी तिला. मी करेल. पहिला मान अध्यक्षाचा. बाई ड्रायव्हर साठी खायला पाहिजे. मी पकडते. हा मी पकड. बाई कुठं चाललो? आज जोड्याशी फिरत होता. एकट्या एकट्या काय फिरताव? काय बोलला सांग? जबरा क्रॉसिंग. आता तुझा तुम्ही सांगितलं. मला काय माहित पण नव्हता. जबरा क्रॉसिंग वर आले. जबरा क्रॉसिंग नाही बोलला नाही. शाना आहे लवेश. आता थँक्यू. आता हे बघा गावकीतर्फे सर्व नाट्य कलाकारांचं
सर्व नाट्य कलाकारांचं आभार. सर्व उतरवलेली आहे. आता सोंगांचं कार्य संपला. आता फक्त पालखी गाड्या चालल्या. जुन्या कालांची लोक चालली वरात घेऊन. करायला होतं त्यांना 50-50 बारक्या पोरांना देश जास्त देश जास्त देश जास्त देश जास्त देश 100 देश 100 देश 100 देश हे अलाव देश 100 देश ते अलाव देश. कॅमेरामॅनला नको, मी फ्री आहे. फ्री आहे त्यांना दे त्याला देस त्याला देस. चला मंडळी, आता सोंग उतरवून झाली. आता पुन्हा एकदा पालखीत जाऊ. चला पालखीमध्ये जाऊ. हे बघा पालखी समोरच आहे. आणि आता सगळेच बँजो डीजे सगळ्यात चालू झाला असेल आणि भरपूर धमाल. गुलाबी भेटलेले प्रणिता कसा वाटला सोहळा? भारी, एकदम भारी. दरवर्षीपेक्षा काहीतरी यंदा नवीन बघायला भेटला काय? यंदा सोंगो एकदम भारी वाटली. छत्रपती संभाजी महाराजांचा जो रूप बघायला भेटला, सोबत कवी, तो बघून एकदम अंगावरती काटा आला. एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय आपल्या. मस्त मजा आली. तू पण एन्जॉय करतस ना? हा, फुल एन्जॉय. जाऊ नको, बिंदास नाच. सनी दादा
सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि पालखी अजून मेन रोडवरच आहे. आणि इकडे बघा आमची मंडळी लोलते, भेटेल ते वाट्यावर लोलते. कुठचा पण वाटा कुठं पण. इथं बाबूदादा आहे. आता सगळे जण थकले रातभर नाचून, आता भेटेल ते वट्टीवर लोलत राहतील. झोपा नाही झाल्या, तिकडे तिकडे लोलतच जातील आता पालखी घेऊन. जे आपण वर्षभर करत नाही, कोणच्या वट्टी वगैरे बसत नाही त्याचे लोल. कुठं म्हणजे बसत नाही. आणि यो क्षण आहे ना, ते म्हणजे ते क्षणाला कुठं पण माणूस बोलते, कुठं पण बसते. हे बघा अजून कसं दिसतंय, लाल. असं जायचं सगळं पालखीने. मग डोल्याचे मुलं मी जरा लांब आहे तर थोबार फुसून बिसून राहत नाही, म्हणून गॉगल घालून आहे. तुम्हाला वाटत असेल यो असला कसला गॉगल घालून असेल, काय नाही 30 रुपयाचाच गॉगल आहे, जास्त महाग नाही. पण ते डोळ्याला वाचवासाठी घालायला लागलाय बाई. असू दे, चला अजून नाचाचं आहे, चला भेटू. नाच नाच. ऊन लागतंय, ऊन लागतंय, ऊन लागतंय काय? गॉगल कडक दिसत. आता कॅमेरा नाही तर काढे नाही, मग अशी काढत होता. तुला काय पाहिजे? ज्यूस, पुदिना ज्यूस. मीच गन्ने का बड़ा ग्लास 20 रुपए. दे.
मार खाशील. ए पत्तू जाऊ दे त्याला, जाऊ दे. ए पत्तू जाऊ दे, भांडणं नको. लक्ष नाही, मूड नाही. आता पालखी आपली पोहोचले स्वामी समर्थ मठाजवळ. इकडे हनुमान मंदिर आणि या साईडला मस्त पालखीची नाश्त्याची सुविधा केलेली आहे सर्वांसाठी. हे बघा काय आहे नाश्त्याला, छोलेची भाजी आणि पुरी. हे बघा आता आलो पुन्हा एकदा रोडवर, म्हणजे गावातनं पूर्ण फेरी मारून आता पुन्हा एकदा रोडवर आलो, मेन रोडवर. आता मेन रोडवरून जाईल नवापाड्यातून डायरेक्ट देवलामध्ये. पालखी सोडून पोरी बघा इकडे मस्त करत बसले. आमची रॅपिड गँग रॅपिड. त्याचे अध्यक्ष मी आहे. हा उपाध्यक्ष मी खजिनदार होते. मी होता मी पावडगावच्या सरपंचाची बायको. आणि ही कोंडरीतली विनायकची नमस्कार. नमस्कार. हो नमस्कार. म्हणजे याला मुलाखत द्या आला बसले. TV 9 न्यूज चॅनल वर आहेस. जी 24 तास आहेस काय. मी रॅपिड गँगचे अध्यक्ष. मग तुम्ही काय दोन शब्द सांगाल गँग बद्दल. आमची गँग अशी आहे. गजब बेइज्जती. कुठे गेली. तर मंडळी पालखी आता मंदिरामध्ये पोचलेली आहे आणि गर्दी बघा, मंदिर भरपूर भरलेले आहे. दिवसभर रात्रभर जेवढी गर्दी होती तेवढी अख्खे पालखीसोबत एवढीच गर्दी होती. आणि अशी सर्व मंडळी भक्त भाविक सगळे दरवर्षी असतात आणि आपल्या पालखीचा आनंद घेत असतात. तसेच आता आपली पालखी बघा एकदम नामघोषात आपल्या मंदिरात पुन्हा एकदा आली.
कोणताही कार्य सोहळा असो या पालखी सोहळा देवीचा असो, नेहमीच आपल्याला साथ असते ती पोलीस रक्षकांची. तर त्यांनीसुद्धा आपल्याला व्यवस्थित साथ दिली आणि त्यांची साथ नेहमीच आपल्याला प्रत्येक कार्यात असते. तर त्यांचेसुद्धा आपल्या चॅनलच्या वतीने आणि आपल्या करंजा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आभार आपण करतो. तर थोड्याच वेळात आपण आपली ग्रामस्थ मंडळी त्यांचे सत्कार करतील. तर त्यांच्या कार्यालासुद्धा सलाम. चला मंडळी, अवतार बघितलाच असेल, कारण 2 दिवस आपण काल रात्रीची पालखी निघली होती, ती आज संध्याकाळी आपल्या मंदिरामध्ये आता पोचलेली आहे आणि व्यवस्थित एकदम कार्य सोहळा पार पडलेला आहे देवीचा. 19 तास पालखीसाठी आपल्याला म्हणजे मंदिरातून जाऊन परत मंदिरात येण्यासाठी लागलेले आहे. तर जास्तीत जास्त तास लागण्याचा आहे असं काही रेकॉर्ड बनवत जाऊ नका. असं काही रेकॉर्ड नाही. आणि फक्त देवाचं असं काही खेळ करून लवकरात लवकर मंदिरात पालखी पोचवण्याचा प्रयत्न करा, कारण देवांचे सुद्धा मान असतात, ते पूर्ण करायचे असतात. त्यामुळे त्यात अडथळा नाही आला पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित कार्य झालं पाहिजे. चला मंडळी, हा ब्लॉग इथेच संपवतो आणि या सोहळ्याला सुद्धा हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. द्रोणगिरी माते की जय, शीतला देवी माते की जय.